त्यात उद्योगमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर रस्ते पुन्हा खड्डेमय झाल्याचं समोर आलं। निष्काळजी कारभाराच्या विरोधात चाकणकर आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। चाकण MIDC मधील रस्त्यांवर पुन्हा खड्डे पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये उद्योगमंत्र्यांचा दौरा होता, त्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये घाईघाईनं खड्डे बुजवले। दौरा संपताच पुन्हा सगळे रस्ते खड्डेमय झाल्याचं चित्र आहे। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून आज स्थानिक नागरिक, वारकरी आणि कामगार एकत्र आले। त्यांनी रस्त्यावरच खड्ड्यांची पूजा केली आणि चक्री उपोषण आता सुरू केलेलं आहे। तर उद्योगमंत्र्यांचा दौरा संपल्यानंतर लगेचच रस्त्यावर खड्डे पडल्याचं चित्र आहे आणि यामुळे आता उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे कुठेतरी भजनाच्या स्वरूपामध्ये अध्यात्माचा साथ देत या ठिकाणी आमरण उपोषणाची खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की मोठ्या प्रमाणामध्ये भजनी मंडळ अध्यात्माचा वसा आणि वारसा जपत माळुंगे चाकण MIDCच्या ट्रॅफिक समस्याचा खरं तर प्रश्न आता आपल्या मागण्या मांडताना पाहायला मिळत आहे। रस्त्यांच्या खड्ड्यांची चाळण झालेली आहे आणि नागरिकांना याचा त्रास होतोय। यासाठी तुम्ही आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेलं आहे, काय सांगाल? खरं तर मागच्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये आमचे 599 नागरिक आणि तरुण सहकारी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही संस्थेने कधी ते आमच्या कार्यकर्त्याच्या किंवा आमच्या मृत पावलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन कधीही भेट दिली नाही। आम्हाला लेखी स्वरूपात काहीतरी पाहिजे, आम्हाला कुठल्याही चुकीच्या पद्धतीचे आश्वासनं नको आहेत, आम्हाला याच्यावरती प्रात्यक्षिक पाहिजे, आम्हाला याच्यावरती कार्यवाही पाहिजे। त्यामुळे आम्हाला अशी चुकीची आश्वासनं नको आहेत, आम्हाला याच्यावरती कार्यवाही पाहिजे। आदरणीय अजितदादांनी जे काही 59 कोटी रुपये मंजूर केले होते त्याचं काम झालं असं, त्याचं काम अगदी उद्योगमंत्री ज्या दिवशी यायचं ते रात्रभर काम चाललं। आता आम्ही सकाळी ज्या खड्ड्याचं पूजन केलं, तो खड्डा उद्योगमंत्री यायच्या आदल्या दिवशी बुजवला होता। आज तो खड्डा सारखा आहे। जरी प्रशासनाने काम केलं तरी ते क्वालिटीचं काम होत नाही। आमचं म्हणणं आहे मलमपट्टी नकोय, आम्हाला कायमचं औषध पाहिजे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, चाकण, पुणे। एक तर्फे तर आपण म्हणतो की 5 स्टार MIDC, पण मूलभूत सुविधांचा अभाव आहे। इथे ग्रामस्थ पण परेशान आहे, एम्प्लॉईज पण परेशान आहे। आम्हाला इनफॅक्ट नवीन लोक अगर आम्हाला पुण्यामधून हायर करतो तर आम्हाला तिथे पण प्रॉब्लेम होतो। सो आणि मेन मुद्दा असा आहे की आपल्याला अगर 3 बिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि आपली महाराष्ट्राची नंबर 1 MIDC ला सपोर्ट नाहीये, तर कसं